अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यात झालेल्या ढगफुटीच्या बातमीनं। होय, या तालुक्यामध्ये आपण बघतोय माधान गावातील रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय आणि घरातील जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आणि अन्नधान्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपला जीव वाचवण्यासाठी गावातील लोक उंच घरावरील स्लॅबवर चढलेले आहेत। कपाशी, सोयाबीन, तूर पीक पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय। माधान गावात पाणी शिरल्यामुळे गावामध्ये एनडीआरएफची टीमही आता आलेली आहे। एनडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य इथं सुरू आहे। आमचे प्रतिनिधी थेट अमरावतीहून अमर गटारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमर, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, लोकांचे प्रचंड हाल होत असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। एकंदर बघितलं चांदूर बाजार तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये ढगफुटी झालेली आहे आणि विशेष म्हणजे माधान असेल, चांदूर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक घरांमध्ये जे आहे पाणी शिरलेलं आहे। त्यामध्ये बघितलं तर जीवनावश्यक वस्तू असतील, अन्नधान्य असतील यांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आणि गावातले जे रस्ते आहेत त्या रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आहे। त्यामुळं आपला जीव वाचवण्यासाठी जे गावातील नागरिक आहेत ते नागरिक स्लॅबवर जाऊन उभे आहेत आणि त्या ठिकाणी आता एनडीआरएफचं पथक सुद्धा पोहोचलं आहे। त्या ठिकाणी बचाव कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे। एकूणच बघितलं तर सोयाबीन, कपाशी, तूर या पिकाचंही मोठं नुकसान आहे। संपूर्ण पिकं सुद्धा पाण्याखाली आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी जे जनावर आहे, पाळीव जनावर आहे ते सुद्धा आता त्या ठिकाणी अध्यक्ष त्या ठिकाणी आता एनडीआरएफ पथक दाखल होऊन त्यांना आता बचाव कार्य सुरू आहे। बिलकुल, आता एनडीआरएफची टीम इथं आलेली आहे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं देखील लक्ष असेल। काही लोकांना रेस्क्यू करण्याची वेळ आलेली आहे का? काही लोक अडकल्याची माहिती आहे का? काही ठिकाणी 2 ते 3 लोक अडकल्याची माहिती होती। त्या लोकांना घराबाहेर निघता आलं नाही, त्यांचे घर ठेवणे होतं। त्या भागात 2 लोकांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते एनडीआरएफच्या टीमकडून सुरू आहे। मात्र अशा कोणती जीवितहानी नाही किंवा कोणती लोक म्हणजे हानी कोणी झाली नाही। बिलकुल, तर अमर, आपण बघतोय की इथं मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सध्या स्थिती काय? पाऊस थांबलाय का की पाऊस अद्याप या ठिकाणी आणखीन मोठ्या प्रमाणात होतोय? हवामान विभागाकडून काही अलर्ट आलाय का? 2 दिवसाआधीच या ठिकाणी हवामान विभागाने सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात पाऊस येईल आणि या ठिकाणी बघितलं तर आज एकाएकी ढगफुटीचा दृश्य पाऊस जो आहे तो साधारणतः 3-3:30च्या दरम्यान झाला। मात्र आता कुठेतरी पाऊस ओसरलेला आहे आणि तो पाणी या गावात ते सुद्धा ओसरत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात एकाच वेळी पाऊस आल्यामुळे संपूर्ण गावात ते पाणी टाकलं गेलं, नदी नाले तुडुंब भरून गेले। त्यामुळे गावातील पाणी बाहेर निघायला कोणताच मार्ग नव्हता। त्यामुळे जे पाणी आहे ते पाणी गावातच राहिलं आणि ते पाणी अनेक घरांमध्ये शिरलं, दुकानात शिरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बिलकुल, धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय की अमरावतीतील चांदूर बाजारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। माधान गावामध्ये भरपूर प्रमाणात ढगफुटी झालेली आहे आणि येत्या 1 घंट्यापूर्वी इतक्या प्रमाणात ढगफुटी झाली की संपूर्ण गावामध्ये पाणी घुसलेलं आहे। घरामध्ये कुठेही राहायची व्यवस्था नाही, संपूर्ण लोक गावाच्या घराच्या वर येऊन बसलेले आहे आणि कुठेही राहायची व्यवस्था नाही आहे। पूर्ण म्हणजे धान्य वाहत गेलेलं आहे, घरामध्ये ठेवलेलं पूर्ण धान्य वाहत गेलेलं आहे। संपूर्ण गावामध्ये पूर्णपणे म्हणजे पूर्ण पाणीमय झालेलं आहे गाव, कुठेही राहायची व्यवस्था नाही आहे। त्यामुळे पीक पाणी सगळं वाहत गेलेलं आहे, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, पराठीचं नुकसान झालेलं आहे। तरी मला शासनाला असं विनंती करायची आहे की गावामध्ये तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावं आणि अमरावतीतील आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.